आणि पुढे तिसरा कोणता? तिसरा एक असा वैष्णव धर्म असू शकतो की जो वैष्णव धर्मामध्ये जो गेला, संप्रदायामध्ये सद्गुरूच्या कृपेने तो मोक्षाला जातो, त्याला जन्म मरण चुकलेलं असतंय. जे महाराजांना योग्य वाटलं असेल ते पटवून घेतील, जर पटलं नसेल तर त्यांचं उत्तर ते जरूर देतील आपल्याला. आपण तर सांगितलं साध्य काय बरोबर आहे, फक्त उल्लंघन केलं त्याने, पण त्या प्रश्नाकडे काय केलं नाही. तर आता त्यांनी विचारलं की समुद्र मंथन केलं, त्यातून 14 रत्न निघाली. मनुष्याला 2 रत्न, त्यातली 2 रत्न मनुष्याला प्राप्त झाली. महाराज बोला. एक संपत्ती म्हणजे लक्ष्मी, संपत्ती म्हणजे लक्ष्मी मनुष्याला प्राप्त झाली. ही धनाची एक मनुष्याला भेटली, बरोबर आहे. आणि दुसरी एक सुरा, सुरा म्हणजे मदिरा, ते पण रत्न आहे, ती पण मनुष्याला भेटली. ती राक्षसांना घेतली, परत आता मनुष्य रूपामध्ये पण ती चालू आहे. असे 2 रत्न ही मानवाला मिळाली. थोडा जर बरोबर असेल तर महाराज बरोबर म्हणतील, ते खोटे बोलणार नाही. बरोबर. आणि जर चुकीचं असेल तर ते जरूर उल्लंघन करून सांगतील की हे चुकीचं आहे, त्याचं उत्तर हे असं आहे म्हणून. आणि महाराज बरोबर 2 मिनिटं बोलतो बरं का. बोला. महाराज पाटण तालुक्यात बसणं अशीच होते. तुम्ही मग काय म्हटलं पत्ता टाकायचा, तुमचा माझा सामना 200 एवढा झाला होता, तेव्हा पत्ता पहिली बारी तुमची होती, पत्ता टाकला होता. असू दे असू दे. आता नसेल आठवत तुम्हाला तर मला वाटतं युट्यूबला बघितलं तरी सांगू शकतो. तुम्ही माझी वेळ पत्ता टाकला होता, त्या पत्रामध्ये पण ते पत्ता आहे, मला पण माहित आहे. पत्रामध्ये पण आहे, पण भजनाच्या रक्कम टाकायला लागतं. काय आलं तुम्हाला विचारलं होतं, काय बोलवतो का वयाचा भांड ठेवून बोलायला लागते. असू द्या. नाही आम्ही नाही लहान तुमच्यापेक्षा महाराज, म्हणून बोलताना थोडं विचार करूनच बोलायला लागते. बस बस तेवढंच सांभाळा. महाराज आपल्यापेक्षा वयाने लय मोठे आहेत, ज्ञानी आहेत, कीर्तनकार आहेत. बोलणं शोभा देत नाही. हा, वाईट शब्द बोलायचा नाही. महाराज त्याला काय झालं, पहिला शब्द गेला असेल, गेला असेल, गेला तुम्ही जायला नको होता. गेला असेल. पोरानं काय सांगितलं ते दुसरं काय बोललं होतं, काय म्हटलं होतं तुम्हाला ते येत नाही. येत नाही. महाराज पंचपदीत 10 भंग आहेत, रुपयामध्ये 10 भंग आहेत. शिव नाही म्हटलं तर दुसरा म्हणाय पाहिजे. आपल्याला जमलं नाही हे म्हणाय पाहिजे, आम्हाला नाही जमलं पण आम्ही हेच म्हणतोय, आम्ही काहीच बोलू नसतो. पण तुम्ही आम्हाला विचारताय हे नाही, तुम्ही सांगा, ही कुठली भाषा झाली? भाषा नीट वापरत आम्ही पण भाषा नीट वापरणार, विषयच नाही. जर तुम्ही ऐका की, तुम्ही जर का अभंग आम्ही म्हटलं, आता शंकर महाराज म्हणजे शिवचक्रवर्ती व्हा, तर तुम्हीच परत म्हटलं असतं, ते ऐकायला गोड वाटलं सर, आम्ही म्हणूनच गेलो ना. काहीतरी नवीन आहे ना म्हणायला, मग नवीन म्हणता आलं पाहिजे होतं. ठीक आहे. तुमचं पद घ्या 1-2 म्हणजे पात्राला सुरुवात आहे. महाराज पात्र त्यांचं आपण पुरं करू. त्यांचं हो हो, ते आपल्या पात्राचं उल्लंघन केलं ते विषय सोडा. चालेल चालेल, आपण त्याचं पात्र पुरं करू. चालेल जरूर. हा, 2 पद होते. या देहाला भस्मासूर या नावाने ओळखलं जातं. प्रत्यक्ष भोलेनाथाच्या आशीर्वादाने, वरदानाने मला अमरत्व प्राप्त झालेलं आहे. या जगाचा, या सृष्टीचा मालक मीच. आता पाहतोच तर प्रत्यक्ष कैलासपुरीवरतीच स्वारी करावी म्हणजे झालं. येतोच तर देवी बोला. आज आपल्या या कैलासावर किती छान वातावरण आहे नाही? कोणा आमची इच्छा आहे आपण थोडा वेळ या ठिकाणी आमच्या सोबत राहावं. कैलासपुरी आणि
अरे ही कोण ललना? आपण हिचा उपभोग घ्यावा. ही किती सुंदर आहे आणि या गोसावड्या बरोबर शोभली जात नाही. देवी आपण आमच्या जवळ थांबावं. बस बसूर, अरे आमच्यामुळे तुझी उत्पत्ती झाली, आमच्या वडिलांनी तुला ही शक्ती प्राप्त झाली आणि आज स्वात्या अर्धांगी नसणाऱ्या देवी पार्वतीकडे वाईट नजरेने पाहत आहे. खरे पाहता आमच्यापासून तुझी उत्पत्ती झाल्यामुळे आम्ही दोघेही तुझे जन्मदाते आहोत, म्हणून तिच्याकडे भोग वस्तू न पाहता बोले आता या पृथ्वी तलावर फक्त स्त्री आणि पुरुष, आणि तेही उपभोग घेण्यासाठी. आणि या गोसावड्या बरोबर म्हणजे तुझ्या बरोबर ही शोभली जात नाही. हिचा उपभोग घेतल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. बसच तर. तू असं करू शकत नाही देवी, आपल्याला इथून निघायला हवं. अरे भेकड घाबरट झाले, पळून चालले. हे देव कसले पाहतोच तर. राम राम मंडळी. अमरावती नगरीचे राजे इंद्रदेव यांच्या आम्ही दरबार आहोत. जोडीदार काहीतरी म्हणायला पाहिजे आपल्याला, नाही का? टाइम कमी काय ते म्हणायला लागेल. आणि चला की अनुरातुरा मानाय देवी बसली मंदिरा. चला की अनुरातुरा मानाय देवी बसली मंदिरा. हॅलो द्वारपाल, काय चाललंय आहे तुमच्या राज्यामध्ये? आमचं राज्यामध्ये चाललंय तुम्ही सांगितलेलं तेच. राज्यामध्ये सगळीकडे हाकार उडालेला असताना तुमचं हे काय चाललंय हे दरबारामध्ये? अरे हे सगळे देव इथे आलेत तर पाहूया. त्या भोलेनाथाच्या वरदानाने मला वरदान मिळालेलं आहे. त्याच्या डोक्यावरती हात ठेवेल तो तिथेच भस्म होऊन जाईल. थांब इंद्रदेवा. द्वारपाल, कुठे आहे तुमचा राजा? ए जोडीदार, अरे कोण आले बघ राज्यात? कोण आले तुझं? मला त्या भोलेनाथांचं वरदान, ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो तिथेच भस्म होऊन जाईल. हात ठेवला. इंद्रदेवा, भस्मासुरा, अरे इथं येण्याचं कारण ते कोणतं? त्या
कैलाशपती भोलेनाथांचा आशीर्वाद आणि त्या आशीर्वादाने मला मिळालेलं वरदान, ज्याच्या डोक्यावरती मी हात ठेवेल तो तिथेच भस्म होऊन जाईल. तुझ्या डोक्यावर हात ठेवतो. भस्मासुरा असा उन्मत्त होऊ नको. दिसेल तर प्रत्येकाच्या डोक्यावरती हात ठेवून भस्म करत आहे. त्यांना भगवान शंकराचं वरदान लावलेलं आहे. आपण त्वरित सगळ्या देवांना बोलवून गेलो होतं. ठीक आहे. देवराज इंद्र, आमच्याच वराने मातले जातो भस्मासूर आमच्या वराचा गैरफायदा घेऊन सर्वांना त्रास देत आहे. सगळीकडे त्याने उच्छाद मांडला आहे. आपण यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे आणि त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल बोलेनाथ आपल्याला? देवराज इंद्र, मला वाटते यावर भगवान विष्णूच काहीतरी चांगला मार्ग आपल्या सर्वांना सुचवतील. म्हणजे आपल्याला सर्वांना मिळून भगवान विष्णूंच्याकडे जावं लागेल. हो हो, आपल्या सर्वांना मिळून भगवान विष्णूंच्या जवळ जावं लागेल आणि त्यांना यावर काहीतरी मार्ग सुचवण्यासाठी विनंती करावी लागेल. चला तर मग. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायणा, आज साक्षात तीन देव आणि आम्ही इंद्रदेव मिळून आपल्याकडे आलेलो आहे. पृथ्वी तलावरती भूतलावरती भस्मासूर नावाचा राक्षस मातलेला आहे आणि त्याने सगळे उच्छाद मांडलेला आहे. हे इंद्रदेवा, घाबरू नकोस. अरे आजवर या भूतलावर पृथ्वी तलावर जे काही राक्षस, ज्या राक्षसांनी इथे जन्म घेतला त्या सर्व राक्षसांचा संहार या पालनकर्ता विष्णूने केला आहे. आताच जन्म घेतलेला हा भस्मासूर थोड्या दिवसातच पृथ्वी तलावरती स्वतःचा उत्माद माजवत आहे. त्याचा संहार आणि त्याचा नाश कसा करायचा ते मी बघून घेईन. तुम्ही निश्चिंत राहा. चला तर मग. ब्रह्मदेवाने उत्पत्ती करणं, शंकराने संहार करणं आणि विष्णूने पालन करणं आणि आज प्रत्यक्ष देवावर संकट कोसळलंय, तेही त्या भस्मासुराचं. म्हणून मी प्रत्यक्ष विष्णू मोहिनीचं रूप धारण करून घेऊन आलेलो आहे. आजपर्यंत त्या क्षीरसागरामध्ये जेव्हा समुद्र मंथन केलं
त्यावेळेस सुद्धा मी मोहिनी रूप धारण करून देवांना अमृत प्राशन करवलं, देवांची बाजू सरशी करून दिली आणि आज हे नवीनच संकट उद्भवलंय. नाही पाहते त्या भस्मासुराचा कसा निपात करायचा ते येतच असेल तो. अरे हेच ते इंद्रपुरी. आणि ही कोण आहे ललना? तिचा उपभोग घ्यावा म्हणजे झालं. या सृष्टीचा मीच मालक, मीच राजा आणि मीच सर्व काही. कोण आहेस तू आणि हिचा उपभोग घ्यावा? दूर हो चंदा. काय स्पर्श तरी कसा केलास तू? जराही तुझ्या जीवाला काही वाटलंच नाही. मी या सृष्टीचा मालक आणि मला लाज आणि काही सुद्धा वाटत नाही. मला फक्त तुझा उपभोग घ्यायचा आहे आणि तो घेणारच. अरे तुझ्यासारखे छप्पन माझ्या पायदळी तुडवते आणि म्हणे माझा उपभोग घेणार. गोष्ट सोडून दे, मीच काय पण माझ्या तळपायाची माती सुद्धा तुला लावायला मिळणार नाही. पाहतोस तर म्हणे माझा उपभोग घेणार. या सृष्टीचा मालकच मी आहे आणि तुझा उपभोग घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याचा चेहरा कधी आरशामध्ये पाहिलाय का? मरकट आणि राजगादीची काय बरं अभिलाषा करावी? मरकट आणि मला माकड म्हणाले. हो, नाही तर दुसरा उपमा आहेत तरी तुमच्यासाठी कुठल्या? मी या सृष्टीचा मालक आहे हे लक्षात ठेव. एवढे उन्मत्त झाला आहात तर मत्त मातला बकरा म्हणून काय मेरुशी घेसी टकरा. मत्त मातला बकरा म्हणून काय मेरुशी घेसी टकरा. या बसलेल्या पंचाननाची सर येईल काय तुला रान डुकरा. डुक्कर म्हणाली. पाहतोच तर तिला बघूनच घेतो. अरे दूर. तुला 1000 वेळा सांगितलं की मला स्पर्श करू नकोस म्हणून. ओय! तुझा उपभोग घेतल्याशिवाय मी सोडणारच नाही. पाहतोच तर. हा तर उन्मत्त झालाय. सर्व 33 कोटी देव बोलत होते ती गोष्ट तर खरी आहे. तो इथं आलाय पण मी त्याच कारणासाठी आले. याला मरणच इथं घेऊन आलंय. पण म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. त्याचप्रमाणे याचा निपात करायचा हे ठरवते. म्हणजे राक्षसराज तुम्ही एवढे माझ्यावर फिदा आहात? होय खरं म्हणता की काय? होय. तुला आता माझ्या समोर माझ्या मनाचं मनोरंजन करण्यासाठी नृत्य करावंच लागेल. असं पाहिलं, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. म्हणजे माझा प्रश्न याने स्वतः सोडवलाय. म्हणतात ना मरण जवळ आलं की त्याच्या यातना त्याला दिसायला लागतात. आणि सर्व मरण दिसलेलं आहे. तुला मरण आणि मला अमरत्व प्राप्त झालेलं आहे आणि तू मारणार शक्यच नाही. तुझा उपभोग घेतल्याशिवाय मी शांत बसणारच नाही. राक्षसराज, पण मी तुम्हाला अशी एक विनवणी करते आणि तुमच्याकडून वचन मागते. तुम्ही म्हणाल ती गोष्ट मी पूर्ण करायला तयार आहे, पण तुमच्याकडून मला काहीतरी वचन हवंय. बोल. देणार तुम्ही? देणार. खरं? होय. त्या तर मग ऐका तर. मी बोलीन असंच बोलायचं, मी सांगील असंच करायचं आणि मी ज्याप्रमाणे नृत्य करील
त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा. ठीक आहे तर राक्षसराज, तुमचं खरंच मनोरंजन करायचं आहे. हो तर ऐका तर. पुसुणी साऱ्या खुणा सर्वस्वाचे दान तुम्हाला करते आज पुन्हा. नटले तुमच्यासाठी दिलवरा, नटले तुमच्यासाठी राजसा. राक्षसराज, खुश आहात? नाही. आता तर माझ्या मनाची खूपच घालमेल झालेली आहे खरं आणि तुझा उपभोग घेतल्याशिवाय ती शांत होणार नाही आणि ते तर करावंच लागेल. त्याशिवाय या देहाची शांती होणार नाही. अजून माझ्या मनाचं मनोरंजन झालेलं नाही.
याला म्हणतात मरण यातना. याला कुठं कळतंय की काही क्षणामध्ये आपण हे जग सोडून जाणार आहोत. होत्याचं नव्हतं होणार आहे. राक्षसराज बोल. हसण्यासारखं काय झालं? या सृष्टीचा अमरत्व प्राप्त झालेला आहे आणि मला मरण नाही. आता मी तुमची इच्छा पूर्ण केली, आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा ना. बोल, काय तुझी इच्छा आहे? करणार? होय. मग मी ज्याप्रमाणे नृत्य करेल त्याप्रमाणे तुम्ही नृत्य करणार का? ठीक आहे तर. याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. एवढा मोठा नराधम जो 33 कोटी देवांना आवरला नाही, तो माझ्या या स्त्रीरूपावर भुलून त्याने मी म्हणेल तसं केलं आणि आज तो स्वतः निष्प्राण झालेला आहे. त्या सृष्टीतून त्याचं नाहीसं होणं तेवढंच गरजेचं होतं आणि ते माझ्याकडून झाले. ही खुशखबरी प्रत्यक्ष देवांना देऊया म्हणजे झालं. चला आता. देवा, इंद्रदेवा, महादेवा, ब्रह्मदेवा, आज मी स्वतः मोहिनीचं रूप घेऊन त्या भस्मासुराला नृत्यामध्ये फसवून त्याचाच हात त्याच्या कपाळ मस्तकावरती ठेवून त्याला भस्म केलाय आणि तुम्हाला सर्वांना त्याच्या संकटातून मुक्त केलाय. भगवान विष्णू, जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर असं घोर संकट आलं, ज्या ठिकाणी आम्ही स्वतः ब्रह्मदेव आणि देवराज इंद्र हे देखील हतबल झाले, त्यावेळी तुम्हीच आम्हाला या संकटातून वाचवलं आणि पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. धन्यवाद विष्णुदेवा, धन्यवाद.
हॅलो